नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. सावली आता टेन्शनमध्ये असते आणि तिच्या रूममध्ये एका कोपऱ्यात बसलेली असते आणि जे तिलोत्तमा तिला सगळं काही बोलले ते आठवत असतं. अमृतावर आणि तिच्या बाळावर तुझी सावली सुद्धा नकोय. जी काय अमृताची आत्ता अवस्था आहे, हॉस्पिटलमध्ये ज्या अवस्थेत अमृता पडलेली आहे ना, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तू जर अमृताला बाहेर नेत नव्हती तर अमृताची ही अवस्था होत नव्हती. त्यामुळे अमृतापासून लांब राहायचं आत्ताच सांगते, तेही बजावून. तिलोत्तमाने खूप मोठ्या आवाजामध्ये सगळं काही सावलीला सांगितलेलं असतं आणि सावलीला कुठेतरी ते मनाला लागलेलं असतं. कारण तिलोत्तमाने डायरेक्ट सावलीवर आरोप केलेला असतो की तुझ्यामुळे अमृताची ही अवस्था झाली आहे. सावली आता रडत असते आणि विचार करत एकटीच बसलेली असते एका कोपऱ्यात. सारंग आलेला असतो आणि सारंग सावलीजवळ बसतो. सावली रडत असते. सारंग तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तू का रडतीयस सावली? कसला एवढा विचार करतेयस? का वागतेस आणि स्वतःला का त्रास करून घेतेस तू? ती म्हणते मी जबाबदार आहे. सगळ्या गोष्टींचं खापर माझ्यावर फोडलं जातंय. ती म्हणते तिलोत्तमा मॅडमवर जेव्हा संकट आलं होतं माझ्या परीने वाटेल तसे प्रयत्न केले आणि तिलोत्तमा मॅडमला एवढ्या मोठ्या संकटातून मी बाहेर काढलं होतं. सावली म्हणते सारंग सर तुम्ही सांगा मी असं का करेल? वहिनींची काळजी नाहीये का? वहिनींच्या बाळाची काळजी नाहीये का? मी का असं करेल? तिलोत्तमा मॅडम सगळा काही आळ माझ्यावर का टाकताय? मी काहीच केलेलं नसतानी. सावली जरा शांत होतीस का ग? आईला सुद्धा वहिनीचीच काळजी वाटतीये. ती इतकी पॅनिक झालीये त्याच्यामुळे ती काहीही बोलतीये. एवढं नको म्हणायला लावू. ती टेन्शनमध्ये आहे ना म्हणून काहीतरी बोलतीये बघ. टेन्शन आलं, टेन्शनच्या याच्यामध्ये काहीतरी बोलली. एवढा काय विचार करायचा? सावली तू पण समजून घ्यायला हवंय ना. एवढं काय म्हणायला लावतीये तू? लावू नको सारंग सर तुम्हीच सांगा कसं म्हणायला लावू नको. मी ऐकलं ना कशा बोलल्या. मी सगळं ऐकलं, सगळं बघितलं सावली. पण तिची काय अवस्था आहे आता समजून घ्यायला हवी आहे ना आपण. अमृताच्या बाळाची काळजी लागली आहे तिला. प्लीज सावली म्हणते फक्त ऐकलं तुम्ही. तुम्हाला वाईट वाटलं पण तुम्ही काहीच बोलला नाही. माझ्या बाजूने ते एकही शब्द बोलला नाही. हो ना सारंग सर? त्या बायकोची काही एक चूक नसताना इतकं बोलले आणि तुम्ही फक्त ऐकलं. काय करायला हवं होतं? भांडायला पाहिजे होतं आईशी. अशा या अवस्थेत या परिस्थितीमध्ये बोललो असतो ना फक्त आणि फक्त तमाशा झाला असतं, दुसरं काहीच नाही. त्या वेळेला शांत राहणंच योग्य असतं आणि तेच केलंय. ती सुद्धा आईला समजावण्याचा प्रयत्न केलाय मी. अशा परिस्थितीत सुद्धा तिला समजून सांगण्यासाठी थांबलो होतो मी. थोडं समजून सांगायला हवं होतं तेवढं नाही समजवलं. अगदी थोडंसं तुम्ही समजावलं त्यामुळे त्यांना काही समजलंच नाहीये. सारंग सर मला तुमची साथ हवी होती आणि तुम्ही काय केलं? गप्प राहिलात, फक्त गप्प. सारंग म्हणतो माझा ऐकतीस का? अमृता वहिनीला घरी येऊ दे मग काय ते बोलतो तुझ्या बाजूने. मी फक्त तिला व्यवस्थित सुखरूप घरी येऊ दे. अमृता वहिनी एकदा घरी आली ना सावली ऑटोमॅटिक सगळं ठीक होणार आहे. थोडा धीर धर ना. सारंग आता सावलीला म्हणतो काळजी करू नको आणि आधी शांत हो बरं. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये ना तू. मग आधी काहीतरी खाऊन घ्यायला हवंय ना. अमृता वहिनीला सुद्धा बरं वाटणार आहे पण काहीतरी खा सावली प्लीज. ठरवलंय सारंग सर जोपर्यंत वहिनी सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाहीये. नाला मी हात सुद्धा लावणार नाहीये तोपर्यंत. जर मी सगळं ऐकलं, शांत बसले, सगळं काही सहन केलं पण आता आहे ना सारंग सर मला जे हवंय ते करू द्या प्लीज. सावली प्लीज असं म्हटलेली असते त्यामुळे सारंगही शांत बसतो. बिचारा हताश निराश झालेला राजकुमार असतो. सारखा एकटक त्या अमृताकडे बघत असतो की ती कधी डोळा उघडणार किंवा तिला कधी बरं वाटणार. त्याच्याबरोबर तिलोत्तमा सुद्धा बसलेली असते आणि राजकुमार आता अमृता त्याच्याशी काय काय बोलली ते सगळं काही तिलोत्तमाला सांगत असतो. तिलोत्तमा फार रडत असते. वांगी खाऊशी वाटली. तिलोत्तमा म्हणते अगं वांगी तिला कधीच आवडत नाही राजकुमार. आणि वांग्याचं भरीत मी तिला तेच म्हटलं आयुष्यात कधी वांगी खाल्ली नाही आणि वांग्याचं भरीत काय सांगते. पण हो तिला खावंसं वाटलं. वाटतच नाही खावंसं. बहुतेक बाळाला वाटतंय ना म्हणून मला खायला लागतंय. तिलोत्तमा म्हणते अच्छा अच्छा म्हणजे बाळ वडिलांवर गेलंय. वडिलांच्या आवडीनिवडी आवडतात बाळाला. वा वा वा. तर मग आता हसायला लागलेली असते. कुठेतरी स्वतःलाही दिलासा देते आणि राजकुमारलाही शांत करण्याचा प्रयत्न करत असते. वांग्याचे काप, भजी, भाजी सगळं खायचं असतं. पहिल्यापासून तुला वांग खूप आवडतं. तेव्हा म्हणते राजकुमार मला चांगलंच आठवतं रे. सगळं काही आठवतं बघ. सांगितलं भाजीवाल्याकडे जी मिळतात ती वांगी खायची नाही. जोशी ना बाजूवाले टेरिसवर गार्डन केले त्यांच्या इथनं ताजी वांगी आणून देईन मी तुला. टेरी वांगी आहे लागली तर घेऊन जा. त्यांनी मला खूप वेळा सांगितलं होतं. मी तिथून आणून देणार होतो. परत राजकुमार रडायला लागलेलं असतं. तिला तो म्हणते काय राजकुमार हे काय आहे वेड्यापणा? काय होऊन बसलंय आई हे? राजकुमार प्लीज प्लीज शांत हो ना. नाही रे सगळं काही व्यवस्थित होणार आहे राजकुमार. तूच असा धीर सोडला तर कसं व्हायचंय सांग बरं. आपल्या अमृताला तिच्या बाळाला काही एक होणार नाहीये. आपण पॉझिटिव्ह विचार करायचा राजकुमार. सगळं ठीक होणार आहे राजकुमार. प्लीज तू जरा खंबीर राहा ना प्लीज. तिलोत्तमा आता स्वतःच इतकी कोलमडून गेलेली असते तरी सुद्धा राजकुमारसाठी ती अगदी खंबीरपणे उभी राहिली असं दाखवत तरी असते आणि आता राजकुमारला सुद्धा सावरण्याचा प्रयत्न करत असते. काय होऊन बसलंय ग हे? आणि इतका रडायला लागलेला असतो. आईच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि खूप खूप रडलेला असतो हा राजकुमार. राजकुमारची ती अवस्था बघून तिलोत्तमालाही फार वाईट वाटतं. खरंच परिस्थिती तशी असते. भयंकर अशी परिस्थिती त्यांच्या पुढे निर्माण झालेली असते. तिलोत्तमालाही रडायला येत असतं तरी सुद्धा ती स्वतःला सावरते. अजिबात रडायचं नाही या राजकुमार. और विश्वास ठेव सगळं काही व्यवस्थित होणार राजकुमार. वेडेपणा करू नको प्लीज राजकुमार. राजकुमार काय रडायचा थांबत नसतो. खूप खूप रडत असतो राजकुमार.
तो बाप्पा आहे ना, आपलं कधीच काहीच वाईट करणार नाही, आपण कोणाचं वाईट केलं नाही, आपलं का वाईट करणार आहे, प्लीज राजकुमार रडू नको ना रे. आता इकडे तिच्या विठुरायाला फूल वगैरे वाहिलेलं असतं, दिवा लावलेलं असतो आणि विठुरायाकडे घराणं मांडत असते की माझी अमृता वहिनी अगदी सुखरूप आणि तिचं बाळ सुद्धा सुखरूपच असलं पाहिजे. विठुराया, तू सगळं काही ऐकतो ना, आता हे सुद्धा ऐकायचं आणि माझ्या वहिनीला लवकरात लवकर बरं करायचंय. सावली रडत असते आणि विठुराया एकच तिच्याकडे पर्याय असतो, त्याच्याशी ती बोलत असते आणि सगळं काही त्याला सांगत असते. सगळ्यात महत्वाचं, बाळाला काहीच होऊ देऊ नको. दिवा विझायला लागलेला असतो, सावली पटकन हात लावते आणि दिवा विझत असतो तो वाचवते. सावलीने हात लावलेला असतो दिव्याला, तरी सुद्धा अपशकून घडतो आणि दिवा विझलेला असतो. आता मात्र सावली खूप घाबरलेली असते की अरे देवा, हे काय, दिवा का विझला. तिलोत्तमा आणि राजकुमार रडत असतात. तेवढ्यात काय डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर आल्यामुळे दोघेही उभे राहतात. डॉक्टर म्हणतात आधी शांत व्हा बरं, प्लीज दोघांनीही शांत व्हा आणि मी जे सांगतोय ते नीट ऐका प्लीज. तुमच्या पेशंटच्या काही टेस्ट केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट जस्ट आलेत आणि ते रिपोर्ट मी अगदी बारकाईने वाचलेत आणि म्हणूनच तुम्हाला रिझल्ट सांगायला आलोय. तिलोत्तमा म्हणते हो डॉक्टर सांगा की. सॉरी, मन घट्ट करून तुम्हाला ऐकायला लागणार आहे. राजकुमार म्हणतो का, सगळं ऑल ओके असणार आहे, काहीच टेन्शनचं कारण नाहीये, मला माहितीये. डॉक्टर म्हणतात प्लीज मी काय सांगतो ऐका तर, मन घट्ट करा आधी मी काय सांगतोय. बाळ हालचाल करत नव्हतं म्हणून त्याच्या काही टेस्ट केल्या. मग त्या रिपोर्टमध्ये लगेच लक्षात आलं की बाळ पोटातच दगावलंय, बाळाला वाचू नाही शकलो आम्ही, आय एम सॉरी. इकडे दिवा विझलेला असतो म्हणून सावली सुद्धा आता घाबरलेली असते. काहीतरी अपशकून घडणार, अपशकून घडणार म्हणजे घडणारच. तिने हाताने दिवा असं हे केलेलं असतो तरी सुद्धा दिवा विझतो आणि इकडे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलेलं असतं पोटातलं बाळ दगावलंय. आता मात्र राजकुमार तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि इकडे सावलीलाही भयंकर अशी भीती वाटत असते. आता मात्र सावली घाबरलेली असते आणि सावलीला आठवतं की अमृताला किंवा तिच्या बाळाला जर काही झालं, तुला मी काही सोडत नसते, तुला आयुष्यभर मी माफ करणार नाहीये. हे शब्द सारखे सारखे सावलीच्या कानावर पडत असतात आणि सावली अजूनच घाबरलेली असते. कारण अमृतामध्ये आणि तिच्या बाळामध्ये किती जीव आहे तिलोत्तमाचा हे सगळ्यांनाच माहितीये आणि त्यात आता सावलीकडून काही दगाफटका झाला ते कधीही तिलोत्तमा सहन करणार नाही, याचीच भीती वाटत असते सावलीला आणि सावली खूप घाबरलेली असते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत विठुरायाकडे बघत असते. राजकुमार अगदी स्तब्ध असं उभा राहिलेलं असतो. डॉक्टर जे म्हटलंय की बाळ पोटातच दगावलंय, सगळं हरलेलं असतं, सगळं संपलेलं असतं राजकुमारसाठी आणि राजकुमार आता जागेवर आहे तसंच उभा राहिलेलं असतो. तेव्हा म्हणते डॉक्टर तुम्ही रिपोर्ट नीट बघा, टेस्ट काहीतरी चुकली असणार आहे, तुमचं आहे ना काहीतरी गैरसमज होतोय. अमृता सुद्धा व्यवस्थित आहे आणि बाळ सुद्धा व्यवस्थित आहे, नक्कीच रिपोर्ट चुकलेत, नीट बघा डॉक्टर प्लीज प्लीज. आता तिलोत्तमाला सगळं कळत असतं पण मन मानायला तयार नसतं. अगदी वेडीपिशी झालेली असते आणि डॉक्टरांनाच म्हणते परत एकदा चेक करा, काही झालं नसणार आहे आमच्या बाळाला. कुमार नको ना काळजी करू प्लीज. डॉक्टरांना तिलोत्तमा म्हणते पुन्हा टेस्ट करा, सगळ्या परत टेस्ट करा, हवं जितका खर्च व्हायचा आहे तितका होऊ द्या पण प्लीज परत एकदा बघा तुम्ही. डॉक्टर म्हणतात प्लीज तुम्ही जरा शांत होता का आणि मी काय सांगतोय समजून घेण्याचा प्रयत्न करा की. मी काहीतरी सांगतोय, आमच्याकडनं टेस्ट कधीच चुकणार नाही किंवा काही चुकही होणार नाही, तुम्ही जरा समजून घ्या आणि स्वतःच्या मनाला सुद्धा समजवा की मी जे सांगितलंय ते अगदी खरं आहे. मी खूप वेळा रिपोर्ट चेक केले आणि त्यातून तेच लक्षात येते की बाळ पोटातच गेलंय, दगावलंय, किती वेळा सांगू मी तुम्हाला, प्लीज तुम्ही जरा समजून घ्या. मात्र राजकुमार अगदी वेडापिशा झालेला असतो. अमृताकडे बघतो, तिलोत्तमाकडे बघतो, सारखं त्याचं तेच चाललेलं असतं. त्याला काही सुचत नसतं किंवा काही शब्दही त्याला कळत नसतात की मी आता बोलू तरी काय. एवढे सगळे स्वप्न रंगवलेले असतात त्या बाळाला घेऊन आणि शेवटी काय, ते बाळ हाताला चाललेलं नसतं. मात्र राजकुमार धक्क्याने खाली बसतो आणि खूप खूप रडायला लागलेलं असतो. इकडे आता सारंग घरी असतो आणि सारंगही विचार करत असतो. जे म्हटलेले असतात की सावली अमृता कुठे, अवघडलेल्या अवस्थेत तुला एकटीच इथे घेऊन आली का. सावली म्हणते काय बोलताय बाबा, मी अमृता वहिनीला आणलंय, अमृता वहिनीने मला नाही, ऍक्सिडेंट अमृता वहिनीचा झालाय. सारंग या गोष्टीचा सारखा विचार करत असतो आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. नंतर तिलोत्तमा सुद्धा कशी रिॲक्ट झालेली असते सावलीला बघून. सगळा काही हॉस्पिटल मधला प्रसंग सारखा आता सारंगला आठवत असतो आणि सारंगलाही तेवढीच भीती वाटत असते. तो म्हणालेली असते तुला वाचवायचा प्रयत्न केला अमृताने आणि म्हणून स्वतःचा जीव तिने धोक्यात घातला, तिचाही जीव धोक्यात आणि पोटातल्या बाळाचा सुद्धा, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तू जर अमृताला बाहेर नेत नव्हती तर माझ्या अमृताची ही अवस्था होत नव्हती. आता सारंगला मगाशी तिलोत्तमा जे काही बोलली आहे सावलीला प्रत्येक शब्द आठवत असतो आणि सारंग सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. त्यानंतर सावली जे म्हटलेली आहे सारंगला की तुम्ही काहीच बोलले नाही तुमच्या बायकोला, तिलोत्तमा मॅडम एवढं काही बोलल्या, नको ते बोलल्या आणि माझ्याविषयी माझ्या बरोबर उभा राहून काही एक शब्दही बोलला नाही तुम्ही. सारंग म्हणतो मी जर बोललो असतो तर तमाशा झाला असता. सगळेच काही प्रसंग सारंगला आठवत असतात आणि प्रत्येक प्रसंगाचा बारकाईने तो विचार करत असतो. तर सावली घाबरलेली असते, अगदी पळतच आलेली असते सारंगकडे. सारंग म्हणतो काय ग सावली, म्हणते मला हॉस्पिटलला घेऊन चला. सारंग म्हणतो का, चिडेल प्लीज नको इथेच थांब.
भेटायचंय, काही झालं तरी वहिनींना भेटायचंय, प्लीज प्लीज मला घेऊन चला ना. तू असं काय करतेस ग, जरा शांत होतीस का? तुझी काळजी मी समजूच शकतोय, पण तू हॉस्पिटलला नाही येऊ शकत कारण आई चिडणार आणि नको ते तुला बोलणार. हो बघतील ना काय करायचं, जाऊन ती तमाशा करायला नको, प्लीज तू घरीच थांब. म्हटली ना येऊ नको, मग कशाला करती ग बाई, उगाच तमाशे होणार, प्लीज नको जाऊ सावली. विषयाची परीक्षा नको घेऊ ना सावली प्लीज. नाही मोडणार त्यांचा शब्द, पण तुम्ही समजून घ्या ना, मला एकदा वहिनींना भेटायचंय, वहिनींना बघायचंय. मला आजपासून काहीतरी वेगळं जाणवतंय, वेगळंच फील होतंय, विचित्र, म्हणून मला वहिनींना एकदा बघायचंय. त्यानं विचित्र असं काहीतरी घडलंय सारंग सर, पण काय घडलंय तेच कळत नाहीये, अगदी वेड्यासारखं झालंय मला. मात्र सारंग चिडलेलं असतो, तिला खूप समजावत असतो की आई चिडेल, आई रागवेल, नको तो तमाशा होईल. तुला कळत नाही का ग, आईने स्पष्ट सांगितलंय तू दवाखान्यात यायचं नाहीये, तू घरीच थांबायचंय. तू का ऐकत नाही आणि का हट्टीपणा करतेस सावली. खूप आता सारंग चिडलेलं असतो आणि सारखं सारखं सांगून तोही दमलेला असतो. आता मात्र ओरडतो आणि म्हणतो, एका शब्दात सांगतोय, तू कुठेही जायचं नाहीये, तू घरीच थांबायचंय. तू दवाखान्यात आलेली आईला अजिबात आवडणार नाही आणि आता हे लक्षात घे. सावली, सगळं काही तूच हँडल करू शकते असं का वाटतं ग, बाकीचे सुद्धा करू शकताय सगळं हँडल, तू एकटीच नाहीये की सगळं काही सांभाळून घेऊ शकतेस. आता सारंग सुद्धा चिडलेलं असतो आणि सावलीला शांत करण्यासाठी तोही बोलत असतो. हात जोडतो आणि सावलीला म्हणतो की मी तुझ्यामुळे आईला नाही दुखावू शकत. सावली म्हणते, आईला दुखावू शकत नाही म्हणजे काय, मला दुखावलं तर चालणार आहे का सारंग सर. म्हणतो, असं का बोलते, मी तुला कुठं दुखावलं किंवा तुला दुखावण्याची भाषा कधी केली आहे. सावली प्लीज तू गैरसमज करू नकोस. समजून सांगतोय सावली, प्लीज समजून घे ना, तुम्ही समजून घ्या ना सारंग सर, मला जायचंय हॉस्पिटलमध्ये आणि बघायचंय मला वहिनींना. ती म्हणते, मला वहिनींना भेटायचंय, प्लीज प्लीज मला घेऊन चला, आणि तुम्हाला यायचं नसेल तर माझी एकटी जाते, काहीही करून वहिनींना बघायचंय, त्याच्याशिवाय मला काही शांती मिळणार नाही, प्लीज जाऊ नको. सारंग बिचारा खूप प्रयत्न करत असतो की ह्या सावलीने त्या हॉस्पिटलमध्ये जाऊच नाही, पण ही सावली काय ऐकायला तयार नसते. ओरडलेलं असतो, चिडलेलं असतो, रागवलेलं असतो, तरी सुद्धा सावलीवर काही परिणाम होत नाही आणि तिने एकच हट्ट पकडलेला असतो, मला अमृता वहिनीकडे जायचंय आणि मला त्यांना बघायचंय, काही झालं तरी मला बघायचंच त्यांना. शेवटी सावली सारंगच्या पाया पडते, मी तुमच्या पाया पडते, मला अमृता वहिनीकडे घेऊन चला. सारंगने एवढं सगळं सांगितलेलं असं त्याचा काहीच परिणाम झालेला नसतो. शेवटी सावली सारंगच्या पाया पडते की मला अमृता वहिनीला एकदा बघू द्या. आणि वहिनी म्हणत असते आणि डोळे बंद केलेले असतात. सारंग म्हणतो, सावली प्लीज हट्ट करू नको, माझा ऐक, मी नाही घेऊन जाणार आहे तुला. मात्र सावली तिथे डोळे बंद केलेले असतात आणि तिथेच अशी धाड कोसळलेली असते. सारंग पटकन तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण सावलीचे डोळे बंद झालेले असतात. सावली सावली, पण सावलीने डोळे बंद केलेले असतात. आता मात्र सारंग घाबरतो की हे काय झालंय. सारंग घाबरतो की हे काय चाललंय सगळं. सावली सावली करतो, पण सावली काही डोळे उघडत नसते, अगदी बेशुद्ध पडलेली असते ही सावली. विचार केलेला असतो, तिला खूप टेन्शनही आलेलं असतं. ते आता अमृताकडे डॉक्टर वगैरे आलेले असतात, तपासलेलं असतं आणि राजकुमार आणि तिलोत्तमा परत येतात. ए अमृता डोळे उघड ना. डॉक्टर म्हणतात, प्लीज त्यांना शांत पडू द्या, तुम्ही नका त्यांना डिस्टर्ब करू. राजकुमार वेड्यासारखा करत असतो, अमृता डोळे उघड ना. अगं आई ती झोपली आहे, बक्की किती शांत झोपली आहे, ती बोलतही नाही माझ्याकडे बघून. तिलोत्तमा म्हणते, राजकुमार जरा शांत हो ना प्लीज. तर म्हणतात, ऑपरेशन झालंय, आरामाची गरज आहे, तुम्हाला कळत नाहीये का. अमृताचं ऑपरेशन करून ते बाळ बाहेर काढलेलं असतं आणि अमृता अजूनही बेशुद्ध असते. राजकुमार अगदी वेड्यासारखा तिला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि तिलोत्तमा तर अगदी स्तब्ध झालेली असते. ज्या बाळाची इतकी आशा लागली होती, इतकी स्वप्न रंगवलेली होती, ते बाळ गेलेलं असतं. त्यामुळे तिलोत्तमाच्या हातात काहीच राहिलेलं नसतं. त्यासारखं करत असतो हा राजकुमार. नको तिला उठवू, आराम करू दे. हात जोडतो आणि म्हणतो, तिला उठवू दे, तिच्याशी एकदा बोलू दे मला. ओरडू नको, मी हात जोडतो तुझ्या पुढे, तिला ओरडू नको. ओरडणार मी राजकुमार, प्लीज नाही ओरडणार. चांगली अगं, तिने मुद्दाम नाही केलंय हे. राजकुमारला नको नको म्हटलेलं असतं तरी वेड्यासारखं म्हणतो, ए उठ ना अमृता, अमृता अगं उठ ग. आता डॉक्टरही थकलेले असतात ह्या राजकुमारला समजावून, आणि तिलोत्तमा सुद्धा. राजकुमार काय ऐकायला तयार नसतो. अमृता तो उठ, माझ्याशी बोल, एकच त्याने हट्ट लावलेलं असतो. मात्र रडायचं बंद झालेलं असतो आणि त्या रागाने म्हणतो, अमृता उठ. डॉक्टर घाबरलेले असतात, मॅडम यांना सांभाळा, हे अगदी विचित्रपणा करताय, यांना सांभाळा तुम्ही, पेशंट शुद्धीवर नाही आणि हे उठवण्याचा प्रयत्न करताय, याच्याने पेशंटला जर काही झालं तर जबाबदारी माझी नाही. अमृताला उठवतच असतो, तेवढ्या त्याच्या डोक्यात काय येतं, डॉक्टर मुलगा की मुलगी. तिलोत्तमा म्हणते, राजकुमार स्टॉप राजकुमार प्लीज. राजकुमार अगदी धावत इकडून येतो आणि डॉक्टरांचा हात पकडतो. डॉक्टर मुलगा होता का मुलगी, प्लीज सांगा ना डॉक्टर काय होतं, प्लीज डॉक्टर सांगा ना. तिलोत्तमा म्हणते, प्लीज विचारू नकोस, त्याने त्रास होणार आहे, प्लीज राजकुमार. राजकुमारने डायरेक्ट डॉक्टरांचं गचंड पकडलेलं असतं. सांगा मुलगा होती की मुलगी, पटकन सांगा डॉक्टर. तिलोत्तमा आता राजकुमारला सावरण्याचा प्रयत्न करते. अगदी वेडापिसा झालेला असतो हा राजकुमार. आता तुम्ही सांभाळा, मी कसं सांगू काय होतं, मला नाही माहिती काय होतं.
डॉक्टर तुम्ही इथून जा, तिलोत्तमा म्हणत असते. पण राजकुमार आहे डॉक्टरला इतकं पक्क पकडलंय की राजकुमार डॉक्टरांना सोडायलाच तयार नसतो. तर कसा बसा सुटलेला असतो राजकुमारच्या तावडीतून आणि तिथून पळालेला असतो. तिलोत्तमा म्हणते तू असं करून चालणार नाही यार राजकुमार, तुला सावरायला लागणार आहे, स्टेबल राहायला लागणार आहे. असं वेड्यासारखं जर वागायला लागलं तर कसं होणार आहे तुझं, तुला तरी कळतंय का राजकुमार तू काय वागतोय. रडायला लागलेलं तिला मी काय सांगू, बाळ कुठे विचारलं आपलं तर मी तिला काय उत्तर देऊ, तूच मला आई सांग. आणि राजकुमार परत रडायला लागलेलं असतं. आता सावली चक्कर येऊन पडलेली असते, सारंग तिच्या जवळ असतो आणि बबलू आलेला असतो. ही सावली बहिणी किती करते रे सगळ्यांसाठी, धावते धडपडते, याच्यासाठी कर त्याच्यासाठी कर आणि स्वतः हक्काचं काय अवस्था करून घेतली बघ की. आता सारंगला फार वाईट वाटत असतं ती सावलीची अवस्था बघून. त्यांचं सुख बघते आणि तिची अवस्था काय झाली बघतं जरा सारंगदा. एवढं करून सुद्धा सावलीच वाईट ठरते, तिच्याबद्दल असं का होतं रे. सारंग आता जे बबलू बोलत असतो ते फक्त ऐकत असतो. याचं बाहेरच पडल्या नसत्या तर काहीच घडलं नसतं. अरे यांना वाटलं की आईला घरी यायच्या आधी पटकन माघारी येऊ, पण रिक्षा बंद पडली आणि सगळंच काही बिनसलं. त्यांच्या तरी काय मनात रे असं काही होणार आहे सारंगदा. त्यामुळे सावलीचा आणि अमृता बहिणीचा काही एक दोष नाहीये. म्हणतो दोष परिस्थितीचा कोणाचाच नाहीये, पण आईचं ऐकलं असतं गेल्याच नसत्या तर आज ही परिस्थिती झालीच नसती. एवढं तर कळतंय ना बबलू तुला. आता बाबा आलेले असतात, आईचा फोन आला. वहिनी ठीक आहे ना. हो आला होता आईचा फोन, पण काय ना सारंग फार काही बोलली नाही आणि फक्त रडत होती. लगेच निघू नाही एवढंच ती म्हणाली. तिने हॉस्पिटलला बोलवलं, बाकी काही बोलूच शकली नाहीये ती. आता सारंगला अजून टेन्शन आलेलं असतं की काय झालं असेल, काय सावलीला काय झालंय. बबलू म्हणतो पासून काही खाल्लं नाही, चक्कर येऊन पडलीये ती. म्हणते बापरे किती अवघड आहे सगळं. म्हणता सारंग तू इथेच थांब सावलीजवळ, सावलीला तुझी गरज आहे मी जातो. नाही नाही बाबा तुम्ही एकटे नका जाऊ, मी येतोय तुमच्यासोबत. बबलूला म्हणतो तू थांब सावली सोबत, मी जातोय हॉस्पिटलला. बबलू म्हणतो हो तू जा सारंग, मी थांबतो इथे. आता राजकुमार कसा बसा सावरलेला असतो, पण अमृताला शुद्ध आल्यावर तिला काय उत्तर द्यायचं, माझं बाळ कुठे तिला मी काय सांगू. तर मग आता अमृता कधी शुद्धीवर येते याचा वाट बघत असते. हळूहळू अमृताला शुद्ध यायला लागलेली असते. राजकुमार लगेच म्हणतो अमृता. पहिला शब्द डोळे उघडल्यावर सावली कुठे आणि सावली बरी का हा विचारते. डोळे उघडून बघते तर काय पोटाला हात लावते, तिचं पोट खाली गेलेलं असतं, पोटात तर बाळ नसतं. आता इकडे तिकडे शोधायला लागते. हे दोघंही घाबरतात की हिला उत्तर काय द्यायचं, कुठे आहे माझं. तेच अमृता उठून बसते. अगं हळू तू कशासाठी उठून बसलीये. तिलोत्तमा तिला म्हणते माझं बाळ कुठे आई ते सांगा मला, बघायचंय माझं बाळ कुठे दाखवा नाही. राजकुमारही उत्तर देत नाही आणि तिलोत्तमा सुद्धा नाही. ती वेड्यासारखं म्हणते की बाळ कुठे दाखवा नाही, मला बघायचंय त्याला. अमृता तर वेड्यासारखी विचारते बाळ कुठे. राजकुमार मन घट्ट करतो आणि आपलं बाळ गेलंय. अमृता म्हणते लाज वाटत नाही का अशी मस्करी करायला, आणि सटकन अशी कानाखाली ठेवून देते राजकुमारच्या. म्हणते यांना काहीतरी नीट बोलायला लावा आई, यांना समजून सांगा, अशी मस्करी मला चालणार नाहीये. तर म्हणते आई मला बाळ हवंय, कोणत्याही परिस्थितीत माझं बाळ हवंय. अमृता उठून चाललेली असते. राजकुमार तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. ती म्हणते मला अजिबात हात लावायचा नाही, डायरेक्ट म्हणताय की माझं बाळ गेलं, अजिबात माझ्याशी बोलू नका. आणि अमृता आता बाळ कुठे शोधायला हट्टीपणा करून खाली उतरत असते बेडच्या. तिलोत्तमा तिला सावरण्याचा प्रयत्न करते, पण अमृता काय थांबायला तयार नसते. ती घाईघाईने चाललेली असते बाळ कुठे ते शोधायला. ती ऐकत नाही आणि बाहेर गेलेलीच असते. तिलोत्तमा सुद्धा आता हतबल होते आणि त्या बेडवर बसून घेते, रडायला लागलेली असते. जी परिस्थिती असते खूप भयानक असते सगळं काही. आता हळूहळू सावलीला शुद्ध यायला लागलेली असते आणि सारंग कुठे इथे बघत असते. पहिले चष्मा लावते, मी कशी इथे झोपले अचानक. सावली विचार करते मला हॉस्पिटलला जायचं आणि मी इथे काय आराम करते. सारंग सर आवाज द्यायला लागलेली असते सावली. अमृता वेड्यासारखी माझं बाळ करत तिच्या रूम मधून बाहेर आलेली असते आणि अख्ख्या हॉस्पिटलमध्ये रडत असते माझं बाळ. मला आता सांगण्याचा प्रयत्न करतो, ऐक ना अमृता माझं बाळ कुठे. आता शांत व्हा. आता वेड्यासारखं करायला लागलेली असते. आपण तिकडे बघूया माझं बाळ चला. राजकुमार खूप समजावतो पण अमृता काय ऐकायला तयार नसते. अगदी वेड्यासारखं करायला लागलेली असते. आता वेड्यासारखं करायला लागलेली असते, जरा शॉक मध्ये गेलेली असते. माझं बाळ येते, तिचं बाळ घेतलेलं असतं आणि बघा की आपलं बाळ. आणि ती मुलगी सुद्धा रडायला लागते, तिचं बाळ घेतलंय अमृताने म्हणून. त्या बाळाला घेते आणि किती गोडे बघा की माझं बाळ आहे, छान आहे ना हो, तुला पळून घेऊन जाणार नाही, आई आहे ना बाळा, तू कुठे जाणार नाही. त्या बाळाबरोबर ती बोलायला लागलेली असते. थोडक्यात अमृताच्या डोक्यावर आता परिणाम झालेला असतो. तुम्हाला आता रडायला लागलेला असतो अमृताचा वेडेपणा बघून. तुम्ही पण घ्या की बाळ, छान आहे बाळ, रडत नाही, घ्या तुम्ही बाळ घ्या. राजकुमार अगदी डोळ्यात पाणी असतं आणि केविलवाल्या नजरेने या अमृताकडे बघत असतो. मात्र अमृता त्या बाहुलीला घेतलेलं असतं आणि माझं बाळ करत अगदी वेडेपणा करत असते. आता बघू मित्रांनो अमृता या शॉक मधून बाहेर येणार का, आणि सावलीची काय अवस्था होणार की अमृताचं बाळ दगावलंय या कल्पनेने. तिलोत्तमा सावलीला घरात ठेवणार की हाताला धरून बाहेर काढणार, हे सगळं काहीच बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.